हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज मी तुम्हाला इंट्रोडक्शन या व्हिडिओचं स्कूटीवरूनच देते. आम्ही आलोय रत्नागिरीमध्ये आमच्या गावाला आणि आता आम्ही रत्नागिरी फिरायला चाललोय. दादांची स्कूटी घेतली आहे आणि आता देव चालू. बघू नका इकडे. गावामध्ये स्कूटीने फिरण्याची पहिलीच वेळ आहे, म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स आहे. मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे रत्नागिरीतलं सामंत पॅलेस हॉटेल. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. आम्ही आता तिकडे आलोय ते आमच्या गावच्या दादांचं हॉटेल आहे. सकाळी 6:30ला चालू होते ते रात्री 11:30पर्यंत चालू असते. हॉटेल नाव आहे जोशी फूड्स. रत्नागिरी छोटी कमान होती, तिकडनं पुढे आल्यावरती 2 ते 5 मिनिटांवरती हो, नक्की या इकडे नाश्ता करायला. आम्ही जोशी फूड्समध्ये आता मिसळपाव खाल्ला आणि आता चाललोय आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावर. आमचं पेट्रोलवरून झालंय आणि आता आम्ही थेट चाललोय रत्नदुर्ग किल्ल्यावरती. भर थंडीतल्या या रणरणत्या उन्हामध्ये जाण्याची मजाच काही वेगळी आहे. पण निघताना पाण्याची बॉटल आणि स्कार्फ कॅरी करायला विसरू नका आणि पोरांनी टोपी. घाबरत नाही आम्ही उन्हाला. पांडुरंग पांडुरंग एक नंबर बनवलेला. म्हणजे हे काय आहे, कसं आहे? किल्ला आहे. हा किल्ला आता त्याचे सण वगैरे आम्हाला काही त्याची कल्पना नाही. चालेल. पण हा किल्ला जहाज म्हणजे त्यावेळची गलबत आणि आरमारांच्या वेळी दुरुस्तीसाठी हा किल्ला वापरला गेला होता. बर. अंग्रेजांच्या काळात मध्ये. बरोबर. त्यानंतर हे मंदिर सर्व किल्ल्यांमध्ये असतं. मारुतीचं मंदिर असतं तसं हा मंदिराच्या महादरवाजाच्या आतमध्ये आहे मारुतीचं मंदिर आहे. बरोबर. त्यानंतर तिथे रत्नागिरी महाराजांची एक समाधी आहे. अच्छा. त्या खाली उतरल्यानंतर त्या रस्त्यानंतर तिथून पुढे गेल्यावर छोटे छोटे समाधी आहे तिथे. नंतर हा पूर्ण बाले किल्ला गेला, आतमध्ये भगवती मंदिर आहे. हो. हा सगळा किल्ला पूर्णपणे एकजीव होता. फक्त तो रोड बनवताना त्याची तटबंदी तोडून हा रोड बनवला गेला आतमध्ये. अच्छा. बाय रोड म्हणजे डांबरीकरण केलेलं. ओके. पण श्रीमंत शेठ भागोजी शेटकिरी यांनी बनवलेलं होतं. त्यानंतर आता आमचे गावातील किल्ला भागातील लोकांचा हे आहे संकल्प आहे की तो तटबंदी पुन्हा एकदा जोडून वरच्यावरती खालून रोड ठेवणारच आहे. तसे आमचे एक संकल्प आहे, तो आम्ही पूर्ण करायचा उद्देश आहे आमचा. बरोबर. इथल्या ग्रामस्थांचा. ही भिंत म्हणजे ही तटबंदी अच्छा. तटबंदी आहे, तट आहे पूर्णपणे. आणि ह्या शेवट त्या टोकापर्यंत आहे ना म्हणताय? तो बाले किल्ला, तो भगवती मंदिर आहे ना, ते बाले किल्ला आहे. इकडे जे आहे ते बाले किल्ला म्हणजे भगवती मंदिर आणि ते जे शिवसृष्टी आहे तिकडे याची तटबंदी. ही तटबंदी अशी फिरली होती. ओके ओके. तिथे लाईट हाऊसला पण आहे तटबंदी. तिथे तोफा आहेत लाईट हाऊसच्या आवारामध्ये. अच्छा. ओके. थँक्यू माहितीसाठी.
आता आम्ही जातोय मंदिरामध्ये. ही श्रीदेवी भगवती आहे आणि हे हनुमंतराया. हा आहे महादरवाजा आणि ही बाजूलाच मंदिर. मित्रांनो, हा आहे किल्ला. जो मेन किल्ला म्हणतो तो हा आहे. तुम्हाला हा महादरवाजा दाखवला, हे बघा, हे कुठेतरी राहतंय, कोणाच्या लक्षात येत नाही, पण माझ्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मी तुम्हाला आज किल्ला दाखवला. तुम्ही बघताय, हा जो समोर आहे हा आहे भगवती किल्ला. ॲक्च्युली हा बाले किल्ला आहे इथे मिळालेल्या माहितीनुसार. आणि मी जिथे आता उभा आहे ते बघा कुठे आहे, हा महादरवाजाचा. इथून हे हनुमानाचे मंदिर आहे. पुढे हा दीपस्तंभ दिसतोय, लाईट हाऊस. आणि ही शिवसृष्टी आहे. इथे येऊन तुम्ही मंदिरात दर्शन घेऊ शकता. आणि हा किल्ल्याची तटबंदी आहे. आणि हा तुम्हाला दिसतोय, वा, रत्नागिरी. आणि हा बीच आहे. हो, मागे बीच आहे ना. आपण आता तटबंदीवर उभे आहोत, है ना. दमली थोडीशी. मुंबईला गाडी चालवण्याचं जजमेंट आणि इकडचं थोडं वेगळंच पडतं. मुंबईला किती पण ट्रॅफिक मध्ये जाऊ शकते. काय? हा. तर आता आम्ही पोचलोय रत्नदुर्ग किल्ल्याच्या इकडे. मित्रांनो, हे आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. तर आम्ही इथे आलो आहोत. आम्ही आता रत्नदुर्ग शिवसृष्टीवर आलेलो आहोत. आणि तुम्ही बघत असाल हा परिसर खूप शांतता आहे. आणि म्हणजे बघण्यासारखं आहे एकदम, है ना. काय महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. त्याचबरोबर इकडे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पुतळा आहे. आणि तुम्ही पाठी बघाल तर वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आहे. मित्रांनो,
आहे समोर तुम्हाला जो दिसतोय तो अरबी समुद्र जो अथांग पसरलेला आहे. हा समोर आहे रत्नदुर्ग किल्ला आणि आम्ही जिथे उभे आहोत तो आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. मागे होडी छान आहे ना. म्हणू चला आता आम्ही खाली उतरतोय. मला वाटतं आपण होडीची इथं जाऊया ना. चला मित्रांनो, ही आहे गुराब युद्धनौकेचं स्टॅच्यू तुम्ही बघताय. भव्य दिव्य असं हे मस्त आहे ना. शाळेतल्या मुलांची सहल आलेली आहे. हो, आम्ही एकदम वेळेत आलो. आमच्या वेळी कॅमेरे वगैरे नव्हते आणि आता या मुलांना कॅमेरे वगैरे घेऊन आले. मस्तपैकी फोटो वगैरे काढतायत, मजा करतायत. आम्ही आता खाली जातोय है ना. वॉशरूमची सोय इथे आहे. इथे नवीन होतोय आणि सध्या इथे आहे. तर संध्याकाळच्या वेळेला या, कारण इथे लाईट शो देखील असतो. आमचं अचानक ठरलं आणि आम्ही आलो. आता ऊनही खूप आहे. संध्याकाळी खूप छान वातावरण असतं आणि लाईट शो देखील असतो, तर नक्की या. पण संध्याकाळचं या. काय पिते? गोटी तिकडे गोटी होती. एन्जॉय. या दादांचं शॉप आहे आणि ते एकदम समोर आहे, शिवसृष्टीच्या समोर. देव, आजकाल तुम्ही लयच फिरायला लागले. मग लहानपणी शाळेतली सहल नव्हती ना गेली अशी. हे बघ पोरं कशी जातात. मजा करताय. सहलीला आम्ही फार कमी गेलो, आता फिरून घेतोय. आता माझ्यासोबत सहल करा. आमची शिवसृष्टी बघून झाली आहे आणि काही कारणांमुळे आम्हाला रत्नदुर्ग किल्ल्यावरती जाता येत नाही, पण आम्ही भेट आधीच दिलेली होती. सो तुम्ही पण नक्की द्या. आज काही शक्य होत नाही आहे, तर आता आम्ही परत निघतो.